नमस्कार सर्व मित्रांना, माझा हृदयस्थ नमस्कार। आजचा विषय आहे श्री दुर्गराजेश्वर रायगड कधीच पराभूत झाला नाही, कुणालाच तो कधी जिंकताच आलेला नाही। रायगड वाटाघाटीने घेण्यात आला, तहाने घेण्यात आला, पण लढाई करून चढाई करून तो कधीच घेण्यात आला नाही। या सत्तेतून त्या सत्तेत रायगड किल्ला गेला, तो वाटाघाटीने, मात्र रायगड सदैव अभेद्यच राहिला। हाच इतिहास आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मी राजा महाराज, आपले चॅनल राजा महाराज आपण सबस्क्राईब करता, त्याला शेअर करता, त्याला लाईक करता, आपले फार फार धन्यवाद। चला तर विषयाला हात घालू। सुरुवातीला रायगडाचा भूगोल पाहू। महाडपासून रायगड सुमारे 25 किलोमीटरवर स्थित आहे। विशेष म्हणजे महाडपर्यंत त्या काळात गलबते, तारू, तरांडी यायच्या अगदी अलीकडे। रायगडला जम्बूद्वीप, रायरी, तनस, रायगिरी, राजगिरी, पूर्वेचा जिब्राल्टर व आता रायगड। गडाचा माथा पूर्व पश्चिम 1.5 मैल लांब व उत्तर दक्षिण सुमारे 1 मैल रुंद आहे। इस्लामगड हाही एक नाव ठेवलं होतं औरंगजेबाच्या काळात। समुद्र सपाटीपासून 2851 फूट उंचीवर, उत्तर दक्षिण अक्षांश 18.14 व पूर्व पश्चिम अक्षांश 73.30। रायगड घेऱ्यातील तळे, घोसाळे व मानगड हे किल्ले, तर मानगाव, निजामपूर, बिरवाडी गावाकडून अनेक पायवाटा या रायगडाकडे जातात। रायगडाची सुरुवात कोंझर पासून तर मध्ये पाचाडमाची व किल्ला रायगड। रायगड हा किल्ला सह्याद्रीच्या पश्चिमेस अलग आहे। देशावरून येणाऱ्या प्रत्येक शत्रूस मुलुक, डोंगर, दऱ्या, नद्या ओलांडून यावेच लागते। त्याशिवाय रायगड जवळ कुणालाच पोहोचता येत नाही। आता आपण मोटर कारने सरळ पाचाडमाचीला येतो आणि मग रोपवेनी गडावर, त्यामुळे या गडाचे महत्त्व आपल्या लक्षात येणे संभवनीय नाही। त्यावेळी किल्ला कोंझर पासून चढावा लागायचा। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्याच्या राजधानीसाठी या गडाची निवड का केली, तर सह्याद्री पर्वताचे ज्या शिखरावर हा रायगड किल्ला बांधला आहे त्या डोंगराची स्वभावसिद्ध रचना म्हणजे कितीही हुशार शत्रू असला तरी प्रसिद्ध रस्त्याशिवाय अन्य रीतीने तो शत्रू किल्ल्यावर जाऊ शकत नाही। रायगड किल्ला कधीही कुणाला लढाई करून चढाई करून जिंकताच येत नाही, तो फक्त सलोख्याने हस्तांतरितच होऊ शकतो। त्यामुळे या किल्ल्याला शत्रूचा उपद्रव होऊ शकत नाही। 350 वर्षापूर्वी हा रायगड किती भयंकर असेल याची कल्पना करा। गड तर दुरुस्त राहिला, कोंझर पासून पाचाडमाचीला जाणे ही त्या काळात शक्य नव्हते। शिवबांच्या काळात सुरक्षित राजधानी असावी हीच प्रमुख कल्पना त्यावेळी महाराजांच्या मनात असावी, कारण राजधानी ही राज्याची इभ्रत, स्वराज्याचे अधिष्ठान। जी राजधानी तीच शत्रूच्या जर ताब्यात जाती तर स्वराज्याचे तारू कुठेतरी संकटाच्या समुद्रात भटक्या मारीत राहिले असते, असे अनेक बखरकारांनी लिहिले। म्हणूनच शेवटी रायगडावर राज्याभिषेक समारंभ करून स्वराज्याची सिंहासनारूढ पहिली सन्माननीय राजधानी होण्याचा अपूर्व मान महाराजांनी रायगडास दिला। तर असा हा रायगड कुणाकुणाच्या ताब्यात राहिला। ऐतिहासिक युगाविषयी पाहता सह्याद्री व घाटमाता यावर अनेक शतके अंमल राखून महाराष्ट्राचे स्वातंत्र्य सातवाहनाने अढळ राखिले। या सातवाहनाने सह्याद्रीच्या निरनिराळ्या घाटातून वाहतुकीची उत्तम सोय करून, डोंगर पठारावर लेणी कोरून, होद बांधून व मजबूती करून किल्ले बांधण्याच्या पद्धतीची मुहूर्तमेढ रोवली सातवाहनाने। अनेक किल्ल्यावर या सातवाहनांचे पडसाद दिसतात। त्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट, यादव
हसन गंगू बहामनी म्हणजे बहामनी काळ, निजामशाही, आदिलशाही या सर्व आमदानीतून दुसऱ्या आमदानीत किल्ला गेला किंवा पुन्हा आला, यात संघर्ष, लढाई, चढाई असे प्रकार दिसत नाही. वेढा पडलेला दिसतो पण त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. 11व्या शतकात रायगड मराठी पाळेगारांच्या ताब्यात होता, तर 12व्या शतकात तो यादवांच्या अंमलाखाली होता, देवगिरीचे यादव. 13व्या व 14व्या शतकात रायगड विजयनगरच्या सत्तेखाली आला आणि 1357-58ला बहामनी सत्तेखाली आला. तर इसवी सन 1400 मध्ये तो निजामशाही सत्तेखाली आला, रायगड आला, तेव्हा तेथील देशमुख हा शिर्के होता. गडावर शिरकाई देवीची स्थापना त्यानेच केली. 1636ला रायगड निजामशाहीकडून आदिलशाहीत गेला. आदिलशाहीने जंजिऱ्याचा सिद्धी याच्या ताब्यात हा रायगड दिला होता, पण मोऱ्यांच्या खटपटीनंतर आदिलशहाने जावळीचे चंद्रराव मोरे यांच्याकडे रायगडचा ताबा दिला. त्यात कुठेही लढाई झाली नाही, चढाई झाली नाही, फक्त हस्तांतरण झाले. आपल्याला वाटत असेल शिवाजी महाराजांना हा किल्ला सहजासहजी मिळाला, पण तसे अजिबात घडले नाही. आता शिवाजी महाराजांनी ज्यावेळी जावळी घेतली, चंद्रराव मोरे पळून रायरीस गेला, महाराजांनी 3 महिने भांडवला, पण रायरी हातात आली नाही. म्हणजे महाराज जावळीत 2.5 महिने व रायरी 3 महिने म्हणजे 5.5 महिने या परिसरात होते, पण रायरी महाराजांच्या हातात आली नाही. शेवटी महाराजांनी एक शस्त्र काढले, ज्या शस्त्राचं नाव होतं सला. म्हणजे महाराजांनी मोरेसोबत सला केला, तू जावळीचा व रायरीचा मालक राहशील व तुम्ही मोरे स्वराज्याचे काम कराल, या अटीवर मोरे तयार झाला. पण मोरे गद्दार निघाला, त्याने गद्दारीचे पत्र चौकीवर सापडले. आता मोऱ्याकडून जावळी व रायरी महाराजांनी घेतली, ताब्यात घेतली. सभासद बखरकार म्हणतो, राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चकोड, चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच, पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद ही पृथ्वीवर चकोट गड खरा, परंतु तो उंचीने थोटका. दौलताबादचे दशगुणी उंच गड उंच असे देखून बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा. असे करारी करून तेच गडी घर, वाडे, माडिया, सदरा, थटी, महाल, चुने, गच्ची बांधिले. रायगडाजवळ यावे तो निसर्ग निर्मित उभे कडे, सुरंग लावून भगदाड पाडावी तरी किल्ल्यात शिरकाव नाही. किल्ल्यावर जाण्यास एकच एक अवघड रस्ता, तोही तासून घ्यायचे. आता येऊ छत्रपती संभाजी महाराज मृत्यूनंतर हा रायगड मोगलांना कसा मिळाला. याविषयी छत्रपती संभाजी महाराज वधाचा आत्यंतिक सूड व महत्वाकांक्षा या 2 प्रेरणांनी पुढील 18 वर्षाचा इतिहास उज्ज्वल बनला. संभाजी महाराजांचा फार दैदिप्यमान इतिहास आहे, पण यापुढील 18 वर्षाचा इतिहास म्हणजे शिवशाहीच्या शिकवणुकीचे सार असेच म्हणावे लागेल. छत्रपती राजाराम शके 1611च्या प्रारंभाला रायगडचा उत्तम बंदोबस्त करून डोंगरी किल्ल्याच्या आश्रयाने बादशहाशी झुंजत राहण्यासाठी निघून गेला. राणी येसूबाईंनी रायगडावर शिबंदी, धान्य सामुग्री, दारुगोळा याची भरगच्च तयारी ठेवल्यामुळे रायगडच्या पाडावाची फारशी धास्ती राहिली नाही. येसूबाईने अत्यंत कडक बंदोबस्त ठेवला. शके 1611 पावसाळा संपल्यावर आश्विनच्या महिन्यात इतिकत खान उर्फ जुल्फिकार खान रायगडच्या स्वारीसाठी आला. त्याने रायगडला वेढा दिला. सिद्धी त्याच्या मदतीला आला. हबशी लोक. औरंगजेबाने आपली सर्व शक्ती पणाला लावली. मुंगीचा रिघाव न होय ऐसी बंदिस्ती केली, परंतु याचा काही उपयोग झाला नाही.
किल्ला पडण्याचे एकही चिन्ह दिसेना. आता वेळा घालून 10 महिने होत आले. पुढे पावसाळा आला. पावसाळ्यात कोकण प्रांती छावणी देणे म्हणजे जीवावरचे संकट. त्यात हा रायगड. इथे शत्रूचे काहीच तंत्र चालत नाही. संताजीने जुल्फिकार खानावर हल्ला चढविला, त्याचे 5 हत्ती काबीज केले. रायगड प्रतिसाद देत नाही. बाहेरून हे भुलटे हल्ले यांनी मोगल अगदी टेकीस आला. काय करावं, सारखे हल्ले. आता मोगलांनी आसपासचा मुलूक बेचिराग करायला सुरुवात केली. स्वराज्याचा छत्रपती सुरक्षित आहे याची राणी येसूबाई यांनी खात्री केली व तदनंतर जुल्फिकार खानाच्या माध्यमातून औरंगजेबाशी वाटाघाटी सुरू केल्या. म्हणजे इथेही वाटाघाटी सुरू केल्या. नियमावली तयार झाली. राणी येसूबाई व बाळराजा शिवाजी तसेच किल्ल्यावरील लोकांना जीवाचे अभय मिळाले. तसेच रयतेला वेटीस धरू नये इत्यादी अटीवर राणी येसूबाई यांनी रायगड मुघलांना हस्तांतरित केला. एक गोष्ट इथे लक्षात घ्या, औरंगजेब काय, त्याचा बाप जरी आला असता तरी रायगड त्यांना जिंकताच आला नसता. पाचाड माचीलाच त्यांनी किल्ला समजून इस्लामगड नावाचा शिलालेख लावला होता. असो, पण रायगड इथेही अभेद्यच राहिला. तो शिलालेख असा आहे: बायदेशाह आलमगीर गाजी सिकंदरे शान हाजी अबुल रजाक दिजीदर उर्फे रायरी बिनाकर केशुद इस्लामगड मशहूर अफाक जे मुजादिद करदम इस्तफसारे तारीख कलम बिगरफ्त फरजान ताक बिगुप्ता बहरे याजुजी शवाजी बगो सद्दो नवाबर वस्ता रज्जाक. तो शिलालेख जाऊ द्या. आता आपण पेशवाई काळात येऊ. पेशव्यांच्या वेळी मराठी राज्यात शिवेशेजारी प्रबळ शत्रू उरला नाही आणि मराठी साम्राज्याचा व्यापही वाढला. म्हणून दळणवळणाच्या सोयीचे असे पुणे शहर सत्ता केंद्र झाले व इथेच राज्यकर्त्यांचे रायगडाकडे दुर्लक्ष झाले. पेशवाई काळात मराठ्यांच्या पराक्रमापुढे अझीमशाहने शाहूस कैदेतून मुक्त केले. त्यावेळी मराठ्यांच्या ताब्यात रायगड राजगड हे दोन्ही मोठे किल्ले होते. विशेष म्हणजे हापशाकडून रायगड किल्ला 8 जून 1733 रोजी प्रतिनिधी यांच्याकडे हस्तांतरित झाला. इथे ही लढाई चढाई झालीच नाही. पेशव्यांनी 5.5 माल हापशांना देऊन हापशांना वरकड सरकारात घेतले. शके 1694च्या सुमारास रायगडचा किल्लेदार याने सिद्ध्यांच्या मदतीने पेशव्यांविरुद्ध बंड पुकारले. नारायणराव पेशव्याने रायगडावर स्वारी करण्याचे आदेश दिले. शके 1695 मध्ये हा किल्लेदार शरण आला. त्याने आपल्या बंडाचे कारण पेशवे सातारच्या छत्रपतीला कैदेत ठेवल्यासारखे वागवतात असे सांगितले. इथे ही रायगडावर लढाई चढाई झाली नाही, फक्त रायगड हा हस्तांतरित झाला. म्हणजे प्रत्येक वेळी हस्तांतरितच झाला. रायगड त्या काळी किती सुरक्षित होता याचे एक उदाहरण सांगतो. शके 1724च्या कार्तिकात शेवटचे बाजीराव व होळकर यांच्यामध्ये इंग्रजांच्या मध्यस्थीने तह होऊन रायगड पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला. शेवटच्या बाजीरावावर जेव्हा आपली पुणे राजधानी सोडण्याचा प्रसंग आला तेव्हा त्याला सुद्धा शिवबांची रायगड राजधानी हीच सुरक्षित जागा आहे असे वाटले. आता शेवटचा मुद्दा. शके 1740 मध्ये इंग्रजांनी शेवटच्या बाजीरावाचा पूर्ण पराभव केला व त्याच्याकडून पेशवाईची सोडचिठ्ठी लिहून घेतली. याच करारपत्रावरून इंग्रज सर्व राज्याचे मालक बनले. कर्नल प्रॉथर हा घाटमाथ्यावरील सह्याद्रीच्या ओळीलगतचे किल्ले घेण्याच्या मोहिमेवर निघाला. इसापूर, लोहगड, कोवरी तसेच रायगड घेऱ्यातील तळे, घोसाळे व मानगड हे किल्ले बिनविरोध, कारण कोणी संघर्ष करायला नव्हता, इंग्रजांच्या ताब्यात आले. मेजर हॉल याच्या हाताखाली 200 गोरे 200 काळे असे शिपाई घेऊन तो रायगडला आला. इंग्रजी सैन्य मुखदर्शक होऊन रायगडला पाहू लागले. अनेक किल्ले आपण बिनविरोध घेतले, पण रायगड मात्र आपल्या ताब्यात येत नाही याची जाणीव
कर्नल प्रॉथरला झाली. त्याने मुंबईवरून पायदळ पलटणीच्या 6 तुकड्या व तोफा दारुगोळा मागविला. त्याने पोटल्याच्या टेकड्यावरून तोफांचा भडीमार लावला आणि इथेच आमच्या जाणकार लोकांनी रायगड पडला असे जाहीर केले. आजही किल्ल्यावर जा, किल्ल्याची माहिती देणारे गाईड वगैरे जे लोक आहेत ते सुद्धा लोकांना कर्नल प्रॉथरने तोफांची तुफान गोलंदाजी केली व रायगड पडला हेच सांगतात. पण याची सुधारणा करावी लागेल असे कोणालाच वाटत नाही, याचीच आश्चर्य वाटते. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या तोफांच्या भडीमाराने काही फरक पडला नाही, आगडो मुसळला, काही नुकसान झाले, बस इतकेच. पण रायगड इंग्रजांच्या ताब्यात आला नाही. अरे पोटल्याच्या डोंगरापासून जवळ असलेला वाघ दरवाजाही तोफेने पडला नाही. मग कर्नल प्रॉथरने वाटाघाटीचे शस्त्र काढले. बाजीराव, शेवटच्या बाजीरावाची पत्नी वाराणसीबाई हिला निरोप पाठवून किल्ला खाली करून देण्याचे सांगितले. पण वाराणसीबाईने किल्ला देण्याचे स्पष्ट शब्दात नाकारले. महत्वाचा मुद्दा, रायगडावर दारू कोठाराला आग लागली व रायगड पडला असे जाणकार सांगतात. पण आमच्या लक्षात एक मुद्दा येत नाही, तो म्हणजे रायगडावर तोफेची दारू होती, तोफाही होत्या. मग एखादी तोफ किल्ल्यावरून इंग्रजांवर का डागली नाही? पोटल्याच्या डोंगरावर हालचाली होत होत्या तेव्हा रायगडचा किल्लेदार अब्दुल मिया का झोपला होता का? दुसरे काही जाणकार असेही लिहितात, आमच्याकडे दारुगोळा नसल्याने आम्ही इंग्रजांचा मुकाबला करू शकलो नाही. मग काय त्या रायगडच्या दारू कोठारामध्ये तोफेची दारू होती का प्यायची दारू भरून होती? तात्पर्य, वाराणसीबाईंनी एकाएकी किल्ला इंग्रजांना दिला नाही. अनेक वाटाघाटी झाल्या. वाराणसीबाईच्या मुखात एक संवाद आहे. त्या किल्लेदाराला म्हणाल्या, मी आपल्या बचावासाठी येथून एक पाऊल भर देखील हलणार नाही. इंग्रजांना रायगड जिंकताच आला नाही. सरतेशेवटी नियम अटीवर वाराणसीबाईने रायगड इंग्रजांना हस्तांतरित केला. आता पुढे इंग्रजांनी काय केले हे कोणीच जाणकार सांगायला तयार नाही. किल्ल्यावर इंग्रज पोहोचले. पायदळाच्या 6 तुकड्या, 200 गोरे, 200 काळे शिपाई आणि किल्ल्यावर गेल्यावर धुडधाण माजवली. तोफा लावून अनेक वास्तू नेस्तनाबूत करण्यात आल्या. अनेक वास्तू पाडून टाकल्या, आगी लावल्या, शिवबांचे ग्रंथालय जाळले. कुठल्याही कारणाने रायगडाचे नुकसान झाले नसेल. एवढे प्रचंड नुकसान इंग्रजांनी किल्ल्यावर गेल्यानंतर केले. रायगडासोबत अनेक किल्ल्यांचे नुकसान तोफा लावून इंग्रजांनी केले, जेणेकरून पुन्हा एखादा शिवबा निर्माण व्हायला नको. रायगडावर जायलाच बंदी घातली. कित्येक वर्ष, सातवाहनापासून तर इंग्रजांपर्यंत रायगड अभेद्यच राहिला. कोणालाच रायगड जिंकताच आलेला नाही. तो या हातातून त्या हातात गेला, फक्त हस्तांतरित होत गेला. थॉमस निकोल्स म्हणतो, अल्पशा सामुग्रीसह संपूर्ण जगाविरुद्ध हा रायगड लढू शकतो. हीच धर्मक्षेत्र, तीर्थक्षेत्र श्री रायगडची महानता म्हणावी लागेल. फक्त रायगडचा घात केला हिंदूंनीच. 3 एप्रिल 1996 तीर्थक्षेत्र श्री रायगडावर जाण्यासाठी रोपवे करून शिवछत्रपतींच्या दुर्ग रूपातील रायगडचा खून करंट्या हिंदूंनी केला. रोपवे म्हणजे रायगडाची दुर्गमता, पवित्रता, ऐतिहासिकता, उत्तुंगता, स्फूर्ती प्रेरकता या सर्वांचा डेटवे ठरला. मी इथेच आपली आज्ञा घेतो. आपल्या राजा महाराज चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा. जय शिवराय.